नमस्कार, मी प्राची महेश. आजच्या जागतिक मैत्री दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मैत्री म्हणजे एक गोड, सहज सुंदर भावना, मनाचा मनाशी जुळलेलं नातं. यात विश्वास, आपुलकी, आदर यासारख्या बाबींचा समुच्चय पाहायला मिळतो. आदर हा शब्द अशासाठी योजलाय की मैत्रीला वयाचं बंधन नसतं. आपल्या समवयस्कांबरोबर किंवा कधी आपल्यापेक्षा लहान व मोठ्या व्यक्तींशी देखील मैत्री होऊ शकते. खरं तर मित्रत्व, मैत्र, मैत्री या शब्दांशी सर्वांची थेट ओळख बालपणातच होते. अगदी शालेय जीवन सुरू होण्यापूर्वीच आसपास राहणाऱ्या, रोज एकत्र खेळणाऱ्या सवंगड्यांसह हा अनुभव येतो. इथे सहजता असली तरी खेळतानाची स्पर्धेची भावना असतेच, नाही का? मात्र ह्या मैत्रीला अल्लडपणाची, खोडकरपणाची निरागस झालर आहेच. जसं वय वाढत जातं तसं हे मैत्ररूपी झाड अंगोपांगी बहरतं. खूप सारे मित्र मैत्रिणी गोळा होतात. त्यातले काहीच अगदी घट्ट मैत्री या रिंगणात बसतात. ही मैत्री चिरकाळ टिकणारी, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारी अशी लोभसवाणी असते. यावर मला सुचलेली ही चारोळी. मैत्री असते वर्तुळासारखी, नाहीच तिजला कुठे कंगोरे. स्नेहबंध असा जुळवताना, सहज टाके घालती धागे दोरे. पुढे मग व्यावहारिक पातळीवर वावरताना होणारी मैत्री कदाचित तितकी सखोल, आपुलकीची, मनाला भिडणारी, अनौपचारिक होतेच असं नाही. अर्थात यात अपवाद असतातच. त्यामुळेच मित्र, सखा, सोबती, जिवलग या शब्दांना अर्थ व महत्त्व आहेच आहे. इथे मैत्रीचे बंध, स्नेहबंध या व्याख्येत समविचारी, एकमेकांची मने जाणणारे एका अदृश्य धाग्याने बांधले जातात. हा बंध इतका नाजूक असतो की त्यावर स्वार्थ, अहंकाराचा लेप चढला तर हे हळुवार बंध पुढे बंधन वाटू लागणार नाहीत ही काळजी घ्यावी लागते. नाहीतर हे मैत्रीचे बंध तटातटा तुटतील. हेच सांगणारी ही द्विपदी. मित्र हीच खरी संपत्ती, दूर जाणे वाटे आपत्ती. या सर्वात हे निश्चित वाटतं की आयुष्यात एकतरी मित्र असावा, मैत्रीण असावी, ज्याच्याकडे खात्रीशीररित्या आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगता येतील. त्यामुळे मनावरचा ताण निवळून आयुष्य सुखकर सुकर होईल. इतका जिव्हाळा हवाच हवा, कारण जिव्हाळा हा मैत्री या शब्दातच अंतर्भूत असणारा भाव आहे. हे मी या काव्यात मांडते. मित्र असावा सोबती ज्याने, समजून घ्यावे मनातले, शब्दांशिवाय भावना साऱ्या, आणि दुःखही काळजातले. आता एक विशेष बाब म्हणजे पती पत्नी दोघांनी आपसात मैत्री जपली, वाढवली तर त्यांचं नातं अधिक सुदृढ, प्रगल्भ होईल. यावरून जाणवलं की अशी एक अगदी हळुवार, नाजूक आणि तितकीच खरी, पारदर्शक मैत्री म्हणजे आपली आपल्याशी. सतत आपण आपल्याच मनाशी सुसंवाद करत राहिलो तर राग, लोभ, स्वार्थ, अहंकार, ईर्ष्या यापेक्षा चांगले काही विचार येऊ शकतात. आपल्या कळत नकळत होणाऱ्या वर्तणुकीच्या कोशात न राहता इतरांचाही मान सांभाळता येईल. खरं म्हणजे मैत्रीविषयी बोलताना श्रीकृष्णाच्या अद्वितीय अलौकिक मैत्रभावनेचा उल्लेख होणं स्वाभाविक आहे. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी. मैत्री दिन विशेष असं माझं हे लिखाण सांगणं आवडल्यास नक्की कळवा. पुन्हा भेटू लवकरच. लोभ असाच ठेवा. धन्यवाद.